सामर्थ्यानं हे अनुभव विलक्षण अनुभव व्हायला सुरुवात होतो। मग त्याला मागचा संदर्भ लागत नाही, पुढचा संदर्भ लागत नाही आणि अकस्मात ही अनुभूती सुरुवात होते। मग याला अधिकार लागतो। सद्गुरू दिगंबर महाराजांची दिव्य अनुभूती प्राप्त होण्यासाठी तो काही फार हे जे भजन करणारा काही फार शिकलेला किंवा कुठं काही त्यांनी काहीच नाही, त्याचे पण त्या वातावरणामध्ये आलं, सद्गुरूच्या वातावरणामध्ये आला, गुरुच्या सानिध्यामध्ये आला, हे तर वलय निर्माण होतं। इथे करंट शक्ती आहे आणि या करंट शक्तीमध्ये आल्यानंतर त्याला हे ऑटोमॅटिक असणारं आणि स्फुरण व्हायला सुरुवात होतं। इथं निर्गुण पादुका येतात, निर्गुण पादुकातून मस्तकावर मस्तक ठेवल्या आतून एक तीर निघाला, वरी आकाशात गेला, दत्त दर्शन झालं, तिथं दिगंबर महाराजांचं दर्शन झालं। ही एक विलक्षण शक्ती आहे, हे कोणापाशी होत नाही। एक त्याला अधिकार लागतो, सद्गुरू दिगंबर महाराजांचा अधिकार होता। हे सिद्ध महात्मे, हे सिद्ध महात्मे कुठेही भेटत नाही, कुठंतरी असतात आणि त्यांच्याकडे आपण जर फारच अशा प्रकारची असणारी आराधना केली तर आपली मनकामना पूर्ण होते। मग हा जो अनुभव आहे किंवा त्याला गुंग व्हावं लागतं, मला भंग केले, वेडी झाले, हे धारणा त्या ठिकाणी पाहिजे। काही केलं तर वर्षाला या भूमीमध्ये आलंच पाहिजे, काही हो तिकडलं येड लागलेलं असं की आता वारी आली म्हणजे येड भरल्यासारखं व्हावं आणि मग त्या गुंगीमध्ये आपण जर आलो तर ही अनुभूती सद्गुरू दिगंबर महाराज आज सुद्धा देतात, आत्ता सुद्धा देतात। आणि ही काही लिखापडी कुठली व्याख्या पाठ करून कुठली हे कुठलं नियोजन लावून किंवा काही असं काही अशा प्रकारचं असणारं या सिद्ध महात्मापाशी नसतं। हे स्पिरिच्युअल पॉवर असते, स्पिरिच्युअल पॉवर। तुमच्या अंतःकरणाची तीव्र धारणा, तुमच्या अंतःकरणाची प्रेम, तुमच्या अंतःकरणामधलं असलेलं जी उत्कट भाव प्रकट झालेला आणि त्या उत्कट भावामध्ये सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ते ऑटोमॅटिक अनुभव व्हायला सुरुवात होतात। तर ते अनुभव तुम्हाला कायम टिकवायचं असेल तर ती धारणा तुम्हाला स्वतःच्या असणाऱ्या कर्तव्यानं, स्वतःच्या असणाऱ्या प्रयत्नानं तुम्हाला ती असणार तेवत ठेवावं लागते। ही ज्योतिषी ज्योत जगाते चलो, ज्योत लावलेली आहे ती ज्योत तुम्हाला कायम तशीच असणारे जगवायची असेल तर तुम्हाला तिचं लय लावता आलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी अखंड तन्मय झालं पाहिजे, त्याला सारखं अशा प्रकारचं मनन केलं पाहिजे। आणि मनन करता 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 आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, समुद्राच्या संगे नदी बिघडली समुद्राची झाली, सद्गुरूच्या संगी शिष्य बिघडला। सानिध्य पाहिजे मात्र, तसं नाही म्हणा। सद्गुरूच्या सामर्थ्याने त्यांनी आपली किमया करतील, पण ते तुम्हाला टिकवायचं असेल तर त्याचा सतत अशा प्रकारचा असणारा शस्त्र घासल्याशिवाय तिकट राहू शकत नाही, त्याला घासावं लागेल, तुम्हाला त्याच्या संपर्कात राहावं लागेल, त्याचा सारखा तुम्हाला असणारा सानिध्य असणारं आणि त्या सानिध्यातून तुम्हाला जी करंट शक्ती आहे, सप्लाय, तुम्हाला इथं आल्यानंतर तुमच्यात ऊर्जा निर्माण होती। दुरून आता सद्गुरूच्या सामर्थ्याने अनुभव देईल, पण ती जर टिकवायची असतील तुम्हाला जर त्याची असणारी पुढे आणखी तुमच्या धारणेप्रमाणे पुढचा मार्ग कशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन कसं द्यायचं ते तुमच्यावर आहे। की व्यापक रूपात असणार द्यायचे का तुमचा प्रपंच चांगला करायचे का काय करायचं, कसं करायचं तुमच्यावर आधारित आहे। तुमची जेवढी व्यापकता होईल तेवढी तुम्हाला ती असणारी गुरुची असणारी महिमा तुमच्यामध्ये रमली जाते। मग हे तुम्हाला करता आलं पाहिजे, तुम्ही स्वतः अशा प्रकारचं वाहून घेतलं पाहिजे, वाहून घेतल्याशिवाय होणार नाही तसं। आणि तुमच्या घरच्या घरी होईल म्हणतं होणार नाही। म्हणून या ठिकाणी सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये
आल्यानंतर तुम्हाला ही अनुभूती व्हायला सुरुवात होते. अनुभूती का होते? तर इथं आलं तर मंदिरात गेला किंवा वावर जत्रा केली तर काही घडणार नाही, पण त्या सानिध्यामध्ये सद्गुरूच्या सानिध्यात आलं पाहिजे. पहा, तुम्हाला सांगतो की कुठेही तुम्ही असणारा किती प्रयत्न केला तर कुठेही होणार नाही, पण गुरु सानिध्यामध्ये जोपर्यंत तुम्ही येणार नाही आणि त्या सानिध्यामध्ये साधना करणार नाही, ती साधना तुम्हाला फलीभूत होईल. गुरुच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर फलीभूत होईल. इतरत्र तुम्ही फिरलं तर फलीभूत होणार नाही. पण सद्गुरूच्या संतांच्या संगतीमध्ये जर आलात, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, तसं सद्गुरू दिगंबर महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आले तर हा अनुभव आहे. पण ज्यांनी हे भजन केलं तो आता कुठे आहे की, म्हणजे अनुभूती होते, पण त्याला तेवढ ठेवण्याचं तितकंच काम तुमचं असणार पाहिजे. त्याला तेल घालणं वाच आहे, पण तेल घालणं, अखंड त्याला प्रज्वलित ठेवणं हे तुमचं काम आहे. आणि तुम्हाला हे जर तुम्हाला करायचं असेल तर अजरमर व्हायचं असेल, तुम्हाला युग आनंद लुटायचा असेल तर ह्याच्याशिवाय जगामध्ये दुसरा पर्याय नाही. हा देह कालाचा आहे, काला आहे तस्मै नमः, कालाच्या ओघामध्ये संपणार आहे. ते तुमचं नाही. देह कालाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय, निमित्ताचा धनी केलासी प्राणी माझे माझे मुनिवाय. आता या ठिकाणी आता काही भूत पिशाचे करणी बाधा असतात, त्या देखील तुम्हाला काही स्वतःच्या असणाऱ्या ताकदीनं काढू शकत नाही. त्याला असणारं गुरुचे साह्य लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. भूत बाधा, करणी बाधा हे निघायची असेल तर तुम्हाला गुरु सानिध्यामध्ये जी काही साधना सांगितली असेल ती तुम्हाला असणारं करावं लागेल. आणि आता या ठिकाणी काय असतं महत्त्व, या तीर्थाचं महत्त्व, दंडवत स्नान, संगम स्नान, संगमाचं महत्त्व महाराजांनी दिलेलं आहे. हे अष्टतीर्थ आहेत. इथं 2 तीर्थ आहेत, एक नरसिंह तीर्थ, एक षटकुल नावाचं तीर्थ आहे. वरी संगमामध्ये स्नान करा, पुढे आलं की नरसिंह तीर्थ, पुढे भागीरथी, कोटी तीर्थ, पापनाशी, रुद्रपाद, चक्री तीर्थ आणि मनमत तीर्थ, असे अष्टतीर्थाचं स्नान या भूमीमध्ये आल्यानंतर केलंच पाहिजे. आपल्या सगळ्या साधकांनी हे दरवर्षी यात्राच सफल होत नाही. अष्टतीर्थ आणि दंडवत, अभिषेक, पालखी, भिक्षा ह्या क्षेत्रातलं महत्त्व आहे. तुम्ही या ठिकाणी हे जर केलात तर तुमची मनोकामना वर्षभर तुम्हाला हे तुमची पूर्तता होते. वर्षभर तुम्हाला हे पुरलं जातं. एवढं जर करून गेलात तर तुमची जी मनोकामना आहे, तुमच्या